काल ज्या प्रकारे घटना घडली परवा रात्री, त्याच्यानंतर जे बरेचसे 20-22 बाईक इथे ॲक्सिडेंट झाले रस्त्यामुळे, त्यानंतर आमचे कार्यकर्ते, आमचे अविनाशजी परत कदम हे लोक जाऊन या लोकांनी इकडे सगळं डायव्हर्ट केलं। दुसऱ्या दिवशी आम्ही MMRDAच्या ऑफिसला जाऊन त्यांना सांगितलं की बाबा हे अशा प्रकारे, जेव्हा आम्ही त्यांच्या डोक्यावर बसलो तेव्हा MMRDAने ताबडतोब त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी तुम्ही बघताय की इथे हे काम झालेलं आहे। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका आहे। नमस्कार, आप सभी दर्शकों का CA न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के घाटकोपर रमाबाई अंबेडकर नगर कॉलोनी के ठीक सामने। ये फ्लाईओवर कुछ साल पहले सरकार के माध्यम से, महाराष्ट्र शासन के माध्यम से, MMRDA के माध्यम से बनाया गया था, लेकिन इस हाईवे पर, इस रोड पर, ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे है और यहाँ पर रोड के बीच में दरारें आ चुकी थी और रोड पे बड़े बड़े खड्डे थे, जहाँ पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो कार्यकर्ता और नेता है उन्होंने कल आंदोलन का इशारा दिया था। उसके बाद महानगर पालिका की आंखें खुली और महानगर पालिका के माध्यम से आज यहाँ पर इस रोड का मरम्मत काम किया जा रहा है। कल CA न्यूज़ चैनल के माध्यम से हमने ये स्टोरी दिखाई थी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो कार्यकर्ता थे, नेता थे, वो यहाँ पर मौजूद थे, उन्होंने आंदोलन का इशारा किया था। उसके बाद प्रशासन, सोया हुआ प्रशासन जाग चुका है और आज यहाँ पर काम किया जा रहा है और ये डामरीकरण का काम आप देख सकते हैं। और मैं आपको बता दूं कि यहाँ पर सुबह और शाम के समय काफ़ी बड़ी ट्रैफिक होती है, जिससे मुंबई की तरफ जाने वाले हो या मुंबई से थाने की तरफ जाने वाले लोग, सभी को ट्रैफिक की समस्याओं से जूझना पड़ता है। इस मसले पर जाना चाहेंगे, काय सांगणार आहे आता हे BMC मार्फत हे काम चालू आहे, तुम्ही लोक काल आंदोलन करणार आहे असं सांगितलं होतं, काय सांगणार याबद्दल? काल ज्या प्रकारे घटना घडली परवा रात्री, त्याच्यानंतर जे बरेचसे 20-22 बाईक इथे ॲक्सिडेंट झाले रस्त्यामुळे, त्यानंतर आमचे कार्यकर्ते, आमचे अविनाशजी परत कदम हे लोक जाऊन या लोकांनी इकडे सगळं डायव्हर्ट केलं। दुसऱ्या दिवशी आम्ही MMRDAच्या ऑफिसला जाऊन त्यांना सांगितलं की बाबा हे अशा प्रकारे, जेव्हा आम्ही त्यांच्या डोक्यावर बसलो तेव्हा MMRDAने ताबडतोब त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी तुम्ही बघताय की इथे हे काम झालेलं आहे। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका आहे की ज्याच्या हिशोबाने या लोकांनी येऊन इथे आज ताबडतोब काम करून तुम्ही बघताय की म्हणजे आता जे होणारे अपघात आहेत ते तात्पुरते तरी टळलेले आहेत, पण हे काम अजून किती दिवस टिकल याची शाश्वती नाही। पण पुन्हा जर भविष्यात ही घटना घडली तर मग आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार। बातमी दाखवल्यानंतर 2 तासामध्ये कामं होत आहेत, ह्याच्यानंतर ह्याच्या पुढे बातमी काय शासन से प्रशासनाचे अधिकारी ते काय झोपलेलं होतं का, हे प्रश्न आहेत। अविनाशजी काय सांगणार आहे, बातमी दाखवल्यानंतर कामं होत आहेत, पहिले काय झालं नाही? मी सर्वप्रथम CA न्यूज़ चॅनलचे आपले आभार व्यक्त करतो की काल आपण या ठिकाणी आलात व आमच्या विनंतीला मान देऊन ही बातमी दाखवलीत। तात्काळ या ठिकाणी MMRDA प्रशासनाला जाग आली व त्यांनी या ठिकाणी येऊन बॅरिकेड्स लावले व जे अपघात होत होते ते अपघात थांबवले। मुळात तुम्हाला मी एक विषय या ठिकाणी सर्वप्रथम सांगतो की माता रमाबाई आंबेडकर नगराच्या समोरच हा जो ब्रिज बनवलेला आहे हा मुळात चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहे। तुम्ही बघाल की हा ब्रिज तुम्ही बघा आणि मागे थोडंसं जर तुम्ही कॅमेरा जर खाली फिरवलात तर एक छोटंसं असं एक बोळ आहे। त्या बोळाच्या मधून ज्या वेळेला रमाबाई नगरातनं गाड्या वर येतात आणि समोरून गाड्या स्पीडने येतात, त्यावेळेला त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता 100% आहे आणि तिथे देखील अनेक बळी जाण्याची शक्यता आहे। आणि चॅनलला दाखवल्यानंतर मग अधिकारी घाबरतात, अधिकाऱ्यांना तोपर्यंत जाग येत नाही, तोपर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप असाच हा प्रकार सगळीकडे चाललेला आहे। हे जे काम झालंय ह्याच्याने आम्ही समाधानी नाही होत, कारण आम्हाला माहिती आहे 2-3 दिवस पाऊस सलग पडला की हे सुद्धा निघून जाणार आहे। आता त्यांचे कर्मचारी म्हणतात की आम्ही हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलं होतं। अहो, एवढा मोठा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात मध्ये बांधकाम केलं असं कसं बोलू शकता? ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे। काही दिवसापूर्वी शासनाने काही अधिकाऱ्यांना नोटीस पाठवलं, काय सांगणार ह्याबद्दल? कारण काही ह्या हायवेवरती मोठे खड्डे पुढे पण आहेत। बघा, हे खड्ड्या पूर्ण मुंबईमध्येच आहे आणि जर समजा अगदी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खरोखर खूप चांगलं काम करतायत, त्यांच्या कामाबद्दल कौतुकच आहे, परंतु जर त्यांनी व्यवस्थित जर फटाक्याची लढी जर फोडली तर ती पूर्ण लढी लागत जाईल। एवढे अधिकारी हे भ्रष्ट आहेत आणि यांना नोटीस द्या नाही तर काही द्या, हे सुधारणारे नाही आहेत, हे करप्ट आहेत, ते करप्टच राहणार आहेत। तुम्ही मुंबईची अवस्था बघा आणि खेडेगावातल्या रस्त्यांची अवस्था बघा, तुम्ही
खरं तर मुंबईसारख्या शहरामध्ये, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये आता तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर रस्ता कसा पाहिजे, एकदम गुळगुळीत पाहिजे की चालताना जाणवलं पण नाही पाहिजे की आपण कशावर आहे. पण ह्याच्यावरती तर असं जाणवतं की आम्ही गावाला बैलगाडी घेऊन चाललोय, असे ह्या मुंबई शहराचे रस्ते. पण मनसेचे जे कार्यकर्ते होते, काल तुम्ही लोक रस्त्यावरती उतरलेत आणि तुम्ही लोकांनी सांगितलं की बाबा आंदोलन करणार आहेत, म्हणून घाबरले काय अधिकारी? बघा, या ठिकाणी तुम्हाला मी एक निष्कावून सांगतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्याला राहतात. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जिथे राहतात हा रोड VIP झाला. अनेक VIP ह्या रस्त्याने जातात. मग जर मागे एक ॲक्सिडेंट झालं त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः ह्या खाली रस्त्यावर उतरले. त्यांनी बघितलं परिस्थिती की संपूर्ण वाळू पडलेली, गाडी घसरली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश दिले की हा रस्ता साफ करून घ्या. तुम्हाला सांगतो, आम्ही काल तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमामधून आम्ही विनंती केली होती एकनाथ शिंदे साहेबांना की जर ह्या रस्त्यावर अपघात होणार असतील आणि ह्या रस्त्यावरती जर जीव जाणार असतील, तुम्ही रस्त्यावरचे मुख्यमंत्री आहात, लोकांमध्ये जाऊन काम करणारे मुख्यमंत्री आहात, तर आम्ही तुम्हाला निवेदन हे ऑफिसला न देता तुम्हाला आमच्या ह्याच रस्त्यावर देऊ, कारण तुमचा येण्या जाण्याचा रस्ता हाच है. चलिए मैं आपको बता दूं कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से जो कल आंदोलन किया गया था, आंदोलन का इशारा किया गया था, उसको ध्यान में रखते हुए MMRDA के जो अधिकारी है, मुंबई महानगर पालिका के जो अधिकारी हो यहाँ पर कार्य सुरू कर चुके हैं. काय सांगणार तुम्ही? नक्कीच यांना काल आपली ऑफिसला MMRDच्या ऑफिसला गेल्यानंतर त्यांना अल्टिमेट दिलं होतं. तिकडचे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला शाश्वत दिली होती की आजच्या दिवसामध्ये या रोडचं संपूर्ण काम हे पूर्ण होईल आणि त्याचबरोबर त्यांनी आता केलेलं आहे. परंतु अविनाशजी जसे बोलले आणि साहेबांनी, प्रशांत साहेबांनी जसं सांगितलं की हे जे तात्पुरतं जे काम झालेलं आहे हे तर हे किती पावसाळ्यामध्ये टिकतं हे त्याच्यावर डिपेंड आहे. नाहीतर मग त्यांचं ऑफिस आणि ही पडलेली डांबर ही तर आहेच आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काम करण्याची कार्यकारी पद्धत तुम्हाला माहिती आहे. आम्ही पहिले हात जोडतो, नंतर मग हात सोडतो. परंतु आत्ताच्या टायमिंगला MMRDच्यासाठी आम्ही हात जोडले होते आणि त्या पद्धतीने हे काम पूर्ण त्यांनी केलेलं आहे. आणि नक्कीच यानंतर हे जे काम झालेलं आहे, या कामाच्या नंतर देखील ठाण्यावरनं दादर साईडला जाणारे जे प्रवासी आहेत यांना कुठली दुखापत किंवा परत कुठलं इथे ॲक्सिडेंट किंवा कुठलाही अपघात झाला तर मग ही डांबर आणि त्यांचं मग MMRDचं ऑफिस आणि मग मनसे इथे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने साफ साफ कह दिया है कि अगर वापस इस तरह के खड्डे होते हैं और सरकारी अधिकारी अगर काम नहीं करते हैं तो उनके कार्यालय पर धरना दिया जाएगा और जो रोड के कचरा है वो उनके कार्यालय पर डालने की कोशिश करेंगे. क्या कहेंगे आप? देखो कैसा है मालूम है, ये जो मतलब ये जो सरकार है, ये सरकार को मैं यही कहना चाहता हूँ कि लोगों के साथ खिलवाड़ मत करो. ये खड्डा है मतलब इधर से अभी बहुत लोग जाते हैं. अभी कल ही एक जन का इधर एक्सीडेंट होने वाला था. वो खुद आपने CNC मीडिया पे बोला कि मेरा एक्सीडेंट होने था. पीछे से उधर से जो कंटेनर है वो उसको क्रॉस करके चला गया, लेकिन वो बाल बच गया. मेरे आपके चैनल से माध्यम से सरकार को यही कहना है कि जनता के साथ खिलवाड़ ना करे बस. कि हाँ, जनता के जान से खिलवाड़ नहीं करे, ऐसा लोगों का आह्वान है. लेकिन न्यूज़ दिखाने के 2 घंटे के बाद अधिकारी सोए हुए जागते हैं और यहाँ पर आज जो खड्डा था उसको भरने का काम किए. और ये देख सकते हैं दूसरी जो तस्वीर है कि यहाँ पर इस रोड को और चौड़ा करने का काम किया जा रहा है. और आगे ही माता रमाबाई अंबेडकर नगर है जहाँ पर लाखों की संख्या में जो झुग्गी झोपड़ियों में, स्लम में लोग रहते हैं और सभी का जो आना जा रहा है इसी ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे से है. और ये ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे मुंबई के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. चलिए मैं आपको बता दूं जूम करके कि कैमरामैन को बोलूँगा दिखाने के लिए, प्रवीण को, कि आगे किस तरह ये ट्रैफिक लगा है. अभी ये काम चल रहा है. अगर ये काम जल्दी खत्म होता और या पहले ही खड्डों की मरम्मत की गई होती तो शायद लोगों को रोज़ इस तरह ट्रैफिक से जूझना नहीं पड़ता. सुबह के समय ही भी इस तरह की ट्रैफिक होती है, शाम के समय भी ट्रैफिक है. अब जो मुंबई से थाने की तरफ जो लोग जाने वाले हैं अब उनको इस ट्रैफिक का 1-1 घंटा सामना करना है, फिर आगे की तरफ उनको प्रस्थान करना होगा. तो इस तरह की समस्या यहाँ पर बनी हुई है. लेकिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो कार्यकर्ता हैं, नेता हैं, उन लोगों ने कल आवाज़ उठाया. इसके लिए यहाँ पर रोड पे मौजूद थे और उन्होंने अधिकारियों को निवेदन दिया, यहाँ तक कि चेतावनी दी कि अगर काम नहीं होगा तो यहाँ पे आंदोलन किया जाएगा. उसी आंदोलन को देखते हुए आज MMRDA के जो अधिकारी है, मुंबई महानगर पालिका के जो अधिकारी है, वो खड्डों की मरम्मत कर रहे हैं, उनका भरनी कर रहे हैं. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई.
काल ज्या प्रकारे घटना घडली परवा रात्री, त्याच्यानंतर जे बरेचसे 20-22 बाईक इथे ॲक्सिडेंट झाले रस्त्यामुळे, त्यानंतर आमचे कार्यकर्ते आमचे अविनाशजी परत कदम साहेब हे लोक जाऊन या लोकांनी इकडे सगळं डायव्हर्ट केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही MMRDAच्या ऑफिसला जाऊन त्यांना सांगितलं की बाबा हे अशा प्रकारे, जेव्हा आम्ही त्यांच्या डोक्यावर बसलो तेव्हा MMRDAने ताबडतोब त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी तुम्ही बघताय की इथे हे काम झालेलं आहे. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.